एकंदरीतच हा दुसऱ्या फेरीतला सामना फार निर्णायक आहे. दोन्ही संघांनी चांगल्या संघांवरती मात केली आणि ते इथपर्यंत दाखल झालेत आणि ज्यांचा सामनाच ओमसाई धामदेवी संघाला प्राप्त झाला. त्या संघाचा असणारा हा यशस्वी कर्णधार तुषारची ही एक हुशार स्वरूपाची आपण चढाई देखील पाहणार आहोत. कित्येक वर्ष आपल्या या संघाला इथपर्यंत प्रत्येक गावामध्ये घेऊन येण्याचं काम जो करत असतो तोच कर्णधार ही केली जाणारी आपण चढाई देखील पाहतो. परंतु याच्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर ब गटातील सामना आहे आणि ज्याच्याकरिता देखील पहिला पुकार असेल काळेश्वरी कळंबस्ते विरुद्ध आई कालकी देवी क्रीडा मंडळ मांडवकरी. दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार काळेश्वरी कळंबस्ते कालकी देवी क्रीडा मंडळ मांडवकरी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना VR वेतकोण विरुद्ध या ठिकाणी सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवडी. त्याच्यानंतर पहिला क्वार्टर सेमीचा सामना जय हनुमान कळंबस्ते विरुद्ध चालू सामन्यातील विजय संघ. असा आजच्या दिवसाचे या ठिकाणी उर्वरितल्या सामन्याचे शेड्यूल या ठिकाणी असेल. रिव्हर्स किकचा या ठिकाणी अटेम्प्ट केला तो याच आयुषच्या माध्यमातून आणि ज्याने एका खेळाडूला देखील बाद केले. आयुषने देखील बघितलं तर एका खेळाडूला या ठिकाणी बाद केलेला असेल. चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे ज्याला देखील आपण परंतु इथे पाहायचं आहे हाच अभि या ठिकाणी चांदिवडे जो खेळाडू आहे त्याने हा गुण प्राप्त केला आहे. नक्कीच अभिच्या माध्यमातून परसूट पटकाव या ठिकाणी केला तो आणि परसूट केल्यानंतर त्याच्यानंतरचा जो मिळणारा जो गुण आहे तो देखील एक चांगल्या पद्धतीचा आपण पाहिला. ज्याने आघाडी आता याच टेरव संघाकडे गेलेला आहे कारण ह्याच आजच्या सत्रात देखील टेरवचे दोन संघ आहेत ज्याच्यातील एक संघ या ठिकाणी पहिल्या फेरीचा सामना जिंकलाय. हा संघ देखील पहिल्या फेरीचा सामना जिंकलेला आहे. आता जर पाहिलं तर नक्कीच टेरव गावाबद्दल देखील मी सांगितलं की एक चांगले खेळाडू यांच्याकडे आहेत. याला देखील आपल्याच चिपळूण मधला पंचकृषीतला आणि दसपटी मधला संघ म्हणून आपण याच टेरव संघाकडे पाहतो. तोच असणारा हाच जय गणेश टेरवचा संघ एक मैदानामध्ये खेळतोय. 1-3चा सामना म्हणजे 2 गुणाची आघाडी पहिल्या काही मिनिटांनंतर याच टेरव संघाकडे गेलेली असेल कारण त्यांनी पहिले तर 2 पकडी चांगल्या केल्या. चढाईमधला आयुषने चांगल्या डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या जोरावरती हे संघ या ठिकाणी खेळतात आणि समर्थ साथ पाहिली ना अभि असेल रामुगडे असेल आणि त्यांचे जे सहाय्यक खेळाडू आहेत त्यांची भूमिका फार महत्वाची आहे. त्यानंतर आयुष साळवीची मात्र ही केली जाणारी पकड आहे ज्या आयुषला आपण गुरुकुलच्या संघातून खेळताना पाहतो. एक 4 परंतु प्रतिस्पर्धी संघात खेळाडू विचार चांगले केले जातात आणि विचार करून प्रतिस्पर्धी संघातील अजून एक जो कुप्रक्षक खेळाडू त्याला आयुषच्या माध्यमातून सुंदर अशा पद्धतीचा एक टोटच केला जातोय उजवा कुप्रक्षक खेळाडूला. तदनंतर हा देखील या ठिकाणी पाहायचा आहे. शेवटचे 2 खेळाडू असताना हीच प्रदीपची केली जाणारी आपण चढाई पाहतो. एक चांगल्या पद्धतीचा पकडपट्टू आहे परंतु आता संघातील चढाईपट्टू मैदानाच्या बाहेर असताना याच्या दोन विरुद्ध 5 वारंवार आक्रमण केले जात आहेत. फक्त समोरून नव्हे तर खोलवर जाऊन देखील हे खेळाडूंना स्पर्श करण्याची ज्याची भूमिका असते तो खेळाडू असेल. परंतु आता या ठिकाणी पाहायचं नक्कीच सहज त्या ठिकाणी बोनस गुण तर प्राप्त होणार परंतु कोणत्या तरी खेळाडूला जर मैदानामध्ये आणायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायचं आहे. ही पकड सुंदर आहे अति सुंदर आहे अशी पकड या ठिकाणी झाली आहे.
या ठिकाणी पाहिलं तर किकचा वापर केला आणि कोपरक्षक जो खेळाडू आहे ज्याला इथे बाद करून दाखवले अशी किमी आणि वारंवार केलेली आहे. तदनंतर या ठिकाणी पाहायचा आता जबरदस्त चेन टॅकल केला जातोय डावा कोपरक्षक याने मात्र ही चांगल्या पद्धतीची पकड करून दाखवली. म्हणून याच टेरेव गावाबद्दल देखील सांगितलंय की आजच्या सत्रात एक अ गटामध्ये खेळणारा आज जय गणेश टेरवचा संघ असेल तर ब गटामध्ये VR टेरव म्हणजेच विठ्ठल रखमाई टेरव वेतकुंडवाडीचा या ठिकाणी मदनवाडीचा संघ असेल मंगेशचा संघ असेल जो एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये तो दुसरा संघ देखील पाहायला भेटेल परंतु हा दुसऱ्या फेरीतला सामना जिंकण्याकरिता या ठिकाणी याच्यानंतर नक्कीच आपल्याला पाहायला भेटतील ते काळेश्वरी कळंबसते आणि आई कालकी देवी मांडवखरी दोन्ही संघाचे खेळाडू आपण गणवेशामध्ये सज्ज राहायचा आहे. आपला याच्यानंतर दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आहे. हा देखील बोनस स्वरूपाचा जो गुण आहे ना तो या खेळाडूला प्राप्त झाला. म्हणजेच धामणदेवी संघाचा जो या ठिकाणी चढाईपट्टू होता असे खेळाडू या ठिकाणी आहेत. दोन्ही संघात अनेक चांगले खेळाडूंचा संच असणारा हाच टेरव विरुद्ध या ठिकाणी धामणदेवी या दोन गावांच्या दरम्यानच लढत असेल. धामणदेवी गावातील ओम साई धामणदेवी संघ आणि टेरव गावातील या ठिकाणी जय गणेश टेरवचा संघ. आता दुसऱ्या हाफला या ठिकाणी सुरुवात झाली. दुसऱ्या हाफचा विचार केला तर पहिल्या डावात जेव्हा सामना थांबतो तेवढी असणारी या ठिकाणी मैदानामध्ये असणारे खेळाडू तेवढी असणारी स्कोरकार्डवरची या ठिकाणी आकडेवारी तेवढी आकडेवारी आणि खेळाडू घेऊन फक्त मैदान बदलत असतं पण तो खेळाडू त्याचं नशीब बदलावं लागतं. असं नशीब बदलणार का याच संघाचं ते बदलण्याकरिता तुम्हाला एक लोन द्यावं लागेल. तर तुम्ही एक लोन स्वतःवरती घेतलाय म्हटल्यावरती आता तुम्हाला एक लोन दिला तरच तुम्ही याच सामन्यामध्ये पुन्हा येणार आहात. अभि नक्कीच अभि नाही तो कभी नाही अशा पद्धतीचा हा अभि चांदिवडी या ठिकाणी 5च्या डिफेन्स आणि ऑफेन्स मध्ये ही केली जाणारी चढाई देखील पाहतोय. पण याच्याकरिता पहिलं तर आता बोनस ऑन नाही आहे बोनस ऑफ आहे खोलवर जावं लागेल. त्याच प्रसंगी पाहिलं तर हे जे चाणाक्ष अशा प्रकारचे पकडपट्टू आहेत प्रदीप आणि त्याचे साथीदार याच धामणदेवी संघाचे हे देखील आपण मैदानामध्ये पाहतो. अशा प्रकारचं प्लॅनिंग करून संघ इथे आलाय. थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय एक धोक्याची चढाई म्हणून ज्या चढाईला बघितलं तर परंतु इथे पहा त्या चढाई देखील सक्सेस होतोय हाच अभि. युवा अशा पद्धतीचा हा जो खेळाडू आहे ज्याने देखील या चालू सामन्यात एक बोनस स्वरूपाचा देखील गुण प्राप्त केलेला आहे. तदनंतर या ठिकाणी पाहायचं आहे आता पकड केली जाते सांघिक पकड आहे परंतु सुरुवात या ठिकाणी रामबुगडीच्या माध्यमातून झाली. हा एक मध्यरक्षक खेळाडू उजवा मध्यरक्षक आहे आणि खेळ देखील उजवा या ठिकाणी करतोय. जास्तीत जास्त गुण पकडीमध्ये शेवटची 5 मिनिटे आहेत. 5 मिनिटांमध्ये आपण पाहिलं ते म्हणजेच जय गणेश टेरव 13 तर या ठिकाणी ओम साई धामणदेवी 4. 13-4 ची ही लढत म्हणजे आघाडी जर पहिली 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 नव्हे 5 नव्हे तर 9 गुणांची असणारी ही आघाडी यावेळी मात्र टेरवच्या स्क्वॉडमध्ये आपल्याला पाहायला भेटते. म्हणून तर याच टेरव संघाचे मी सांगितले की जेवढे संघ दाखल झालेत ना त्यांचा खेळ देखील बघण्यासारखा असतो. यावेळी देखील पाच ज्यांच्याकडे आघाडी आहे 13-4 परंतु आता करावे लागतील तुम्हाला विचार आणि विचार करून त्याचा करावा लागेल. मैदानामध्ये संचार आणि संचार करीत असताना हा सामना तुम्हाला जिंकून द्यावा लागेल. कारण आमच्याकडे पाहिले तर एकंदरीतच 4 महत्वाचे चषक आहेत त्याच्यातील 2 चषकांवरती तर 2 संघांनी नाव कोरलेलं आहे. म्हणजे सुखाई चिंचगरी आणि केदारनाथ अडरे या संघासाठी कोणतं तरी चषक आणि कोणतं तरी पारितोषिक आहे.
शेवटची 4 मिनिटे आहेत, लास्ट 4 मिनिट्स. येणारी 4 मिनिटे या ठिकाणी महत्वाची असतील. त्याचा 4 मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना या ठिकाणी मात्र पाहिजे. आता इथे सामना बदलतोय. निखिल आणि आयुष खेळाडू मैदानाच्या बाहेर जात आहेत. 2 गुण प्राप्त होत आहेत. अभि दाखल झालाय कशाकरिता तर तिसऱ्या चढाई करिता. एक मनाची सन्मानाची चढाई म्हणून जेव्हापासून प्रो कबड्डीच्या नियमाप्रमाणे सलगच्या 2 चढाई तुमच्या एमटी गेल्यानंतर तिसऱ्या चढाईमध्ये काहीतरी करून दाखवावा लागतो, दमकम दाखवावा लागतो. असा दमकम दाखवण्याकरिता अभि मात्र पहा या चढाईत देखील एक प्रसंगावधान बाळगलं जात आहे. एका कोपराक्षक खेळाडूला बाद केलं जात आहे. तो मैदानाच्या बाहेर जातोय, आयुष मैदानाच्या आतमध्ये येतोय. शिल्लक 7-14 14-7 म्हणजे डबल आघाडी. 3 मिनिटांमध्ये ही 7 गुणांची आघाडी या ठिकाणी मोडीत काढली जाईल का? कालच्या रात्रीमध्ये असं झालं होतं, परंतु आजची रात्र देखील त्याच मध्ये होणार का? आज देखील तसेच इतिहास होणार का? 7-14 म्हणजेच एकंदरीत तुम्हाला 7 मध्ये अजून 7 मिळवावे लागतील, तेव्हा जाऊन 14 अंक या ठिकाणी होणार आहे. त्याचवेळी प्रतिस्पर्धी संघाला कोणताही अंक तुम्हाला द्यावा लागणार नाहीये. तुषार या ठिकाणी पाहिजे लातेचा वापर केला जातोय. आता देखील बोनस स्वरूपाचा गुण प्राप्त होतोय. सलगच्या 2 चढाया झाल्या आणि दोन्ही चढाईमध्ये या ठिकाणी बोनस गुण प्राप्त झाले. म्हणजे थोडंसं पहिलं तर विजयातलं अंतर कमी होतंय, सामना जवळ येतोय नो डाऊट. आता या ठिकाणी दामनदेवी संघ आक्रमक झालाय. शेवटची 2 मिनिटे चालू सामना संपण्याकरिता. आता मात्र या ठिकाणी पाहायचं इथे देखील 4 चा समूह असताना या ठिकाणी आयुषने 2 खेळाडू बाद केलेले असणार महत्वाच्या क्षणामध्ये. आता सामना पुन्हा एकदा थोडासा वळतोय याच टेरव संघाच्या बाजूने. सामना संपण्याकरिता आणि 8-16 म्हटलं तर या ठिकाणी विजयाची वाट तर हे सर्वजण पाहतात एका कोणत्या तरी संघाची. कारण कोणताही सामना या ठिकाणी कितीही तुल्यबल संघांचा असला तरी त्याचा रिझल्ट मात्र एका संघाच्या दिशेने जात असतो. असं नेहमी होताना आपल्याला पाहायला भेटत आहे.